राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची जनसन्मान रॅली आज मुंबईत होणार आहे। या यात्रेदरम्यान अजित पवारांच्या वांद्रे आणि चेंबूर अशा दोन ठिकाणी सभा पार पडणार आहेत। वांद्रे, चेंबूर, अणुशक्तीनगर, जे कॉलनी या ठिकाणी ही जनसन्मान यात्रा असणार आहे। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये नवाब मलिक उपस्थिती लावण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये होणाऱ्या जनसन्मान यात्रेची सना मलिक यांच्याकडून तयारी सुरू आहे। सना मलिक यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट करून मलिक यात्रेत सहभागी होणार असल्याचे संकेत दिले। काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेची जिशान सिद्दीकी यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे। त्यामुळे आता जिशान सिद्दीकी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू आहे। लोकसभेतल्या कामगिरीनंतर भाजपने पक्षांतर्गत कारवाईला सुरुवात केली आहे। मुंबईतल्या सर्व 6 जिल्हाध्यक्षांची पदावरून गच्छंती करण्यात आली। विधानसभेमध्ये डॅमेज कंट्रोलसाठी भाजपने हे कारभारी बदलल्याची चर्चा सुरू आहे, तर काही मंडल अध्यक्षांवर कारवाई करणार असल्याची शक्यता आहे। पंढरपूरच्या टाकळी गावामध्ये शिवसेना शिंदे गट आणि शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली। शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश साठे आणि त्यांचा भाऊ संजय साठेंनी धारदार शस्त्रांना वार केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला। मारहाणीमध्ये 7 ते 8 कार्यकर्ते जखमी झाल्याचा आरोप संदीप मांडवे यांनी केला। अकोल्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रशेखर चिंचोळकरांनी आपल्या समर्थकांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी प्रवेश केला असल्याचं स्पष्ट केलं। अकोल्यातल्या बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची एसीबी चौकशी सुरू आहे। आता एसीबीनं देशमुखांचा मुलगा शिक्षण घेत असलेल्या शाळेशी संपर्क करून त्यांच्या शैक्षणिक खर्चाचा तपशील मागवला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। अपक्ष खासदार विशाल पाटलांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका ठाकरे गटाचे संजय विभूते यांनी केली। विशाल पाटलांनी शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा दिल्यानंतर त्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला। मुंबईच्या भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातल्या पेंग्विन पक्ष्यांच्या देखभालीचा खर्च यंदा आणखी वाढलाय। पेंग्विनच्या देखभालीसाठी तब्बल 200 कोटी खर्चासाठी निविदा मागवण्यात आल्यात। पेंग्विनची संख्या गेल्या 6 वर्षात 7 वरून 18 वर गेली। पेंग्विनची संख्या वाढल्यानं त्यांचा देखभालीचा खर्च देखील वाढला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून यूपीएससीची पदभरती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानावर हल्ला करत आहेत असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला। पदभरतीतून एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण संपवलं जातंय। आयएसचं खासगीकरण आणि आरक्षण संपवणे ही मोदींची गॅरंटी असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ गावी 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत। आज दुपारी ते त्यांच्या मूळ गावी दरे इथं जाणार आहेत। त्या दौऱ्यामध्ये कोणताही कार्यक्रम जाहीर झालेला नसल्यानं 2 दिवसांच्या विश्रांतीसाठी मुख्यमंत्री येत असल्याची माहिती मिळते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचं पुण्यामध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। सकाळपासूनच शरद पवारांच्या भेटीला अनेक जण येतात। पुण्यातल्या मोतीबाग कार्यालयामध्ये या भेटींचं सत्र सुरू आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थी बहिणींसाठी रक्षाबंधनानिमित्तानं स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं। मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयातल्या सभागृहात हे स्नेहसंमेलन पार पडलं। खासदार सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरेंसोबत रक्षाबंधन सण साजरा केला। सुप्रिया सुळेंनी नाशिक दौऱ्यावर असताना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भास्कर भगरेंना राखी बांधली। सुप्रिया सुळेंनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली। राखी बांधण्याचा फोटो त्यांनी एक्सवर अपलोड केला। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचं राज्य येऊ दे अशी इच्छा व्यक्त केली। लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी हेच सरकार पुन्हा आलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं सुरेश खाडे यांनी म्हटलं। लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा असं आवाहन सुरेश खाडे यांनी महिलांना केलं। आमदार भावना गवळी यांनी राखी पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली। गेल्या अनेक वर्षांपासून भावना गवळी न चुकता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राखी बांधतात। यावर्षी 5 दिवस आधीच नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी राखी बांधली।
वाशिममध्ये एसएमसी इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी प्राचीन वृक्षांना राखी बांधली। वृक्ष आमचे भाऊ असून ते दीर्घायुषी व्हावेत आणि प्रदूषणापासून आमचं रक्षण करावं अशी प्रार्थना त्यांनी केली। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक अशी राखी स्वतः तयार केली। पावसाने गेल्या काही दिवसांपासून मुंबईकडे पाठ फिरवली आहे। उन्हाचा कडाका वाढलाय। तापमान 33 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय। त्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा 5 ते 6 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे। अकोल्यातल्या रुईखेडे इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे पहाटेच गावामध्ये पुराचं पाणी शिरलं। तर पावसामुळे मुख्य रस्त्यांना देखील तलावाचं स्वरूप प्राप्त झालं। या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। वाशिममध्ये यंदा शेतकऱ्यांनी 24,000 हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकांची लागवड केली। मात्र वातावरणातला बदल आणि सततच्या पावसामुळे कपाशी पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला। या रोगामुळे फुलं गळून पडतात। गोंदिया शहरामध्ये डेंग्यूचा शिरकाव झालाय। जिल्ह्यामध्ये गेल्या 7 महिन्यात डेंग्यूच्या 87 रुग्णांची नोंद झाली। तर मलेरियाचे 305 रुग्ण आढळले। गेल्या वर्षी मलेरियानं जिल्ह्यातल्या दोघांचा बळी घेतला होता। त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। कोल्हापूरमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणावर तलवारीनं हल्ला करण्यात आला। जयसिंगपूरमधल्या नांदणी नागा रस्त्यावर 3 आरोपींनी भर रस्त्यात तरुणावर तलवारीनं हल्ला केला। काटेपूर्णा अभयारण्यात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। श्रावण महिन्यात निसर्गाचं फुललेलं रूप बघण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी पर्यटक इथे येतात। 15 ऑगस्ट पासून बोटिंग सुरू केल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झालेत। पहाटेची महापूजा आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं झालं। मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला। उज्जैनमध्ये श्रावणी सोमवारच्या निमित्तानं महादेवाची भस्म आरती करण्यात आली। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। अयोध्येतल्या नागेश्वर नाथ मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं महादेवाला फुलं वाहून भाविक मनोभावी पूजा करतात। हरिद्वारच्या दक्षेश्वर मंदिरामध्ये भाविकांची रीघ पाहायला मिळाली। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं दक्षेश्वराच्या दर्शनाला महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे मध्यरात्रीपासून भाविक मंदिरात दाखल होतात। वाराणसीच्या गंगा घाटावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं भाविक गंगेत स्नान करण्यासाठी घाटावर येतात। त्यानंतर महादेवाचं दर्शन घेतात। पुण्यामध्ये जरांगेंच्या सूचनेनुसार मराठा समाजाची तात्काळ बैठक बोलावण्यात आली। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली। ही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची यावेळी बैठक होणार असून बैठकीचा आढावा आणि उमेदवारांची माहिती जरांगेंना दिली जाणार। मनोज जरांगे यांच्या येवल्यातल्या सभेची भुजबळ यांनी खिल्ली उडवली होती। 5 लाख लोकांचा मोर्चा होणार असं सांगितलं होतं, पण पोलिसांच्या रिपोर्टनुसार 8,000 लोक होते असं भुजबळांनी म्हटलं। त्यावर छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केला पाहिजे असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली। शरद पवारांना ओबीसींचं अंतःकरण कळलं असतं तर ते 4 वेळा पंतप्रधान झाले असते असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं। देशात लढायचं सोडून 18 पगड जातीच्या आरक्षणात का घुसता असा सवाल हाकेंनी शरद पवारांना विचारला। भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या गावभेटी दौऱ्यामध्ये मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला। मराठा आरक्षणाविषयी तुमची भूमिका काय, तुम्ही इथे कशाला आला असं म्हणत 1 मराठा लाख मराठा म्हणण्यासाठी राणा जगजितसिंग यांना भाग पाडण्यात आला। शिवस्वराज्य यात्रा बदनापूरमध्ये दाखल होताच जयंत पाटील यांच्यासमोर मराठा आंदोलक आक्रमक झाले। आंदोलकांनी जयंत पाटील यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली। बदनापूरच्या पाथरीकर कॅम्पसमध्ये ही घटना घडली। मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका जाहीर करण्याची मागणी आंदोलकांनी केली। इंदापुरात नितेश राणेंच्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला सकल मराठा आंदोलकांनी विरोध दर्शवला। इंदापूर शहरामध्ये असलेल्या ऐतिहासिक गडीवर झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत मोर्चा काढला होता। या मोर्चामध्ये मराठा आंदोलकांनी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। महायुतीमध्ये लाडकी बहीण योजनेवरून राजकारण सुरू झाले। मुख्यमंत्र्यांनी बहिणींच्या खात्यात पैसे आल्यानंतर राख्या बांधल्या। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम पाहायला मिळाला। त्यामुळे लाडक्या बहिणीवरून विरोधकांना शह देण्याच्या नादात महायुतीमध्येच कुरघोडी झाली आहे।
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीनं मुंबईमध्ये लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी बोलताना लाडक्या बहिणी आपल्याला देवाभाऊ म्हणून संबोधतात, ते आपल्याला सर्वात जास्त आवडतं असं फडणवीस म्हणाले।